नमस्कार. हॅलो सखीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय असं म्हटल्यावर मला मोठं झाल्यानंतर आई बाबांसारखं ऑफिसला जायचंय असं उत्तर तुम्ही आम्ही प्रत्येकानं आयुष्यात केव्हा ना केव्हा नक्की दिलेलं आहे. म्हणजे या बाबतीमध्ये किंवा हे सहजी दिलेलं उत्तर आणि पुढे शाळा, अभ्यास, कॉलेज या प्रवासामध्ये एक आपण नक्की केलेलं असतं किंवा नोकरी किंवा व्यवसाय यापैकी एक वाट मी आयुष्यात नक्की चोखळणार. आपल्या आयुष्यातला पहिला धडा असतो तो आपली पदवी, अभ्यास या संदर्भामध्ये. पण पुढे गेल्यानंतर आज कॉर्पोरेट जगतामध्ये वळणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. किंबहुना असं बघावं की भविष्यामध्ये मला व्यवसाय करायचा आहे, पण तरी सुद्धा आज बहुतांशी युवा वर्ग हा पहिल्यांदा कॉर्पोरेट्समध्ये वळून तिथल्या कामाचा अनुभव घेतल्यानंतर मग व्यवसाय क्षेत्राकडे वळायला प्राधान्य देतो. थोडक्यात काय की नोकरीकडे वळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. इथे नोकरीमध्ये वळायचंय म्हणजे हे इतकं सोपं आहे का? आधी मुलाखतीचा सामना करा, पुन्हा मुलाखत वगैरे ह्या सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर तिथले आपले वरिष्ठ, कनिष्ठ, सहकारी या सगळ्यांशी असलेले आपले सलोख्याचे संबंध, आपले कामाप्रती असलेली निष्ठा, आपली संस्था, तिचे उपक्रम आणि याचबरोबर आपली तत्व, आपली मूल्य आणि या सगळ्याला बरोबर घेऊन जाणं आणि कंपनीचा विकास, या संस्थेचा विकास, याचबरोबरीने स्वविकासाचं उद्दिष्ट हे सगळ्यांनाच साध्य करायचं असतं. थोडक्यात काय की नोकरीच्या प्रकारामध्ये प्रत्येक व्यक्तिमत्व हे धोरणी असणं आवश्यक आहे. अभ्यास, पदवी, प्रतिष्ठा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक धोरणी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी नोकरीसाठी कोणती गोष्टी आवश्यक आहेत, कोणती मार्गदर्शक तत्व आहेत, याच अनुषंगाने आजच्या हॅलो सखीमध्ये आज आपण बोलणार आहोत. आजचा आपला हॅलो सखीचा विषय आहे नोकरीसाठी मार्गदर्शन आणि या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे तज्ञ सचिन अधिकारी यांना. नमस्कार सर. हॅलो सखीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजचे आपले तज्ञ सचिन अधिकारी यांच्याविषयी सांगायचं म्हणजे नेतृत्व क्षमता या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत आणि याच अनुषंगाने काम करणाऱ्या या जागतिक पातळीवरील कंपनीचे ते सीईओ आणि ग्लोबल प्रेसिडेंट म्हणून काम करतात. बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये ते द्विपदवीधर आहेत. त्याचबरोबर सेल्स, मार्केटिंग, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन या क्षेत्रातला त्यांचा अनुभव आहे. नेतृत्व क्षमता सांगणारी 555 प्रिझम ऑफ सक्सेस ही प्रणाली त्यांनी विकसित केलेली आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक स्टडीज अर्थात IES ने उद्योगरत्न पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलेलं आहे. त्याचबरोबर नेतृत्व क्षमता, नोकरीमध्ये मार्गदर्शन, व्यवसायामध्ये मार्गदर्शन या अनुषंगाने आतापर्यंत शाळेतल्या त्याचबरोबर खेड्यापाड्यातल्या सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आजच्या हॅलो सखीमध्ये आपण सुद्धा करून घेणार आहोत आणि यासाठी आवश्यक आहे तुम्हाला आमचे दूरध्वनी क्रमांक ते चटकन टिपून घ्या. 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी STD कोड आहे 022. एकच विनंती, प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत जेणेकरून जास्तीत जास्त प्रेक्षकांचा आपल्या कार्यक्रमामध्ये सहभाग होऊ शकेल आणि नेमकेपणाने आपल्याला तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळू शकेल. चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला हॅलो सखीचा विषय आहे नोकरीसाठी मार्गदर्शन आणि या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करत आहेत तज्ञ सचिन अधिकारी. सर, सगळ्यात आधी नोकरीसाठी मार्गदर्शन असं जेव्हा म्हणतो तेव्हा एक मनामध्ये विचार येतो की पदवी प्राप्त केलेली असते किंवा आपण अभ्यास केलेला असतो, त्या अभ्यासा व्यतिरिक्त नोकरीसाठी काय मार्गदर्शन आहे किंवा हा अभ्यासापेक्षा कसा वेगळा भाग आहे? आतापर्यंत आपल्या सर्वांना असं वाटत असतं की मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, आणखीन चांगली डिग्री घ्यावी आणि चांगली डिग्री घेतल्यानंतर चांगला जॉब मिळणारच. आणि कधी कधी चांगली डिग्री घेतल्यानंतर, चांगले मार्क मिळाल्यानंतर पुढे जेव्हा नोकरीच्या करता प्रयत्नशील होतात मुलं, तेव्हा एक अनुभव कधी कधी वेगळा येतो. खरं. आणि तेव्हा असं वाटतं की मला चांगले मार्क्स आहेत, माझं चांगलं शिक्षण झालंय आणि मला चांगली नोकरी का मिळत नाही. आणि कारण नोकरी मिळत असताना त्या जॉब इंटरव्ह्यूजमध्ये काहीतरी वेगळं बघितलं जातं. आपण हे म्हणू शकतो की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये ह्याची काळजी घेतली जाते का, जात नाही का, पण त्याच्यापेक्षाही महत्वाचा भाग आहे की आपण ते समजून घेण्याकरता काय करू शकतो. बरोबर आहे.
म्हणजे आपण अभ्यास केलेला असतो त्या अनुषंगाने सुद्धा विचार मनामध्ये असा असतो की येस मला सगळं येतंय आणि त्यामुळे मला हे छानपैकी तोंड देता येणार आहे, पण असं नाहीये. तर असं नाहीये म्हणजे नेमकं काय आहे? आम्ही युथला कॉर्पोरेट्समध्ये घ्यावं. बरोबर आहे. आम्ही कॉर्पोरेट बॅकग्राऊंड मधून येतो आणि यंग जनरेशनला कॉर्पोरेट्समध्ये प्राधान्य मिळावं ह्याकरता मी HR आमच्या लोकांना मुद्दाम सांगितलं होतं की यंग ग्रॅज्युएट आपण त्यांना ग्रोन करूया. आणखी जे जुने लोक असतात त्यांची काही मानसिकता असते, कधी कधी रिजिड असतात, तर आपण नवीन युवकांना घेऊन आपण त्याला ट्रेन करू. यांच्याकडून असं सांगण्यात येत होतं की पाहिजे तसे लोक मिळत नाहीत सर. अच्छा. म्हणून मी त्यांना म्हटलं की ओके मी बोर्डवरती बसणार आहे इंटरव्ह्यू. आणि त्यांना जरा चमत्कारिक वाटलं, पण जेव्हा मी स्वतः बसलो तेव्हा हे पाहिलं की खरोखरच ह्यांच्यातलं कोणालाच घेण्यासारखं नाही. अच्छा. आणि ते अशा करता होतं की मुलं एक कॉमन फॅक्टर हा बघून दिसला की मुलं स्वतः जे नाहीत ते दाखवण्याचा प्रयत्न करत होते. अच्छा. आणि त्याचबरोबर नर्वस होते खूप. आणि काय एक्सपेक्टेशन आहेत, एन्व्हायरमेंट त्यांना तिथली दे वर नॉट कम्फर्टेबल विथ दॅट एन्व्हायरमेंट. वातावरण बरोबर त्यांना कम्फर्टेबल नव्हतं. आणि कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर समोर कोणाच्या आपण मुलाखत देत आहोत अशा म्हटलं त्या वातावरणाला आपण जुळवून घेणं हे कठीण होतं. आणि तेव्हा मला असं लक्षात आलं की आम्हाला जो इश्यू आहे ॲज अ कॉर्पोरेट, माझ्या बाकीच्या CEOs बरोबर बोलताना बाकीच्या कंपन्यांचा हे लक्षात आलं की सगळ्यांनाच तो इश्यू आहे. अच्छा. आणि इंडियामध्ये आता गेल्या वर्षी बघितलं तुम्ही तर ऑलमोस्ट 1.2 मिलियन म्हणजे 12 मिलियन म्हणजे 1.2 करोड्स इतकी लोक ग्रॅज्युएट होऊन जॉब करता पात्र झाले. बरं. पण त्यांना जॉब्स किती मिळतात हे जर का प्रमाण पाहिलं आपण वेगवेगळ्या स्टडीजमधून तर ते 10 ते 12% जास्त नाही. अच्छा. आणि ह्याचा अर्थ बाकीचे लोक सगळे जॉबलेस राहतातच नाही, पण असं होतं की त्यांना योग्य जॉब्स मिळत नाही. काही वर्ष, 1 वर्ष, 1.5 वर्ष तसे जॉब्स मिळत नाहीत आणि मग नवीन जॉब मिळण्याकरता पहिला एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा ठरतो. बरोबर आहे. आधी काय केलेलं आहे या गणितांवरती आपली पुढची पावलं किंवा पुढची रचनाही ठरत असतो. जर का इनिशियल तसा एक्सपिरियन्स नाही मिळाला किंवा गॅप झाली तर नंतर ती गॅप एक्सप्लेन करणं किंवा चांगला जॉब मिळणं खूपच कठीण होतं. बरोबर आहे. पण नोकरीसाठी किंवा मुलाखतीसाठी जाताना आपण सुरुवातीपासून एकदम टप्प्याटप्प्याने जाऊ दे की नोकरीमध्ये असलेले आवश्यक पैलू कोणते आहेत त्याविषयी आपण बोलायला लागूया. जर का तुम्ही बघितलं की एका कंपनीचे तुम्ही CEO आहात तर तुम्ही काय अपेक्षा करता नवीन मुलांमध्ये? बरोबर. तुम्ही ही अपेक्षा करत नाही की त्यांना सगळं काही यावं. तुम्ही ही अपेक्षा करत नाही की त्यांनी एकदम कॉर्पोरेट सिनियर एक्झिक्युटिव्ह सारखं दिसावं. तुम्ही ही अपेक्षा करत नाहीत की त्यांनी सुटाबुटात यावं. अगदी. व्यवस्थित चांगले कपडे घालावेत, कॉन्फिडन्स ठेवावा आणि खोटं बोलू नये. महत्वाचा मुद्दा आहे. कारण बरेचसे प्रश्न असे येऊ शकतात की जे तुम्ही तयार केलेले नाहीत. खरी गोष्ट. आणि त्याची प्रश्न उत्तर तुम्ही कशी देता हे खूपच महत्वाचं असतं. त्याच्यानंतर कधी कधी काही लोकांनी काही कोर्सेस केलेले असतात. बरोबर. म्हणजे पब्लिक स्पीकिंग असतो किंवा सॉफ्ट स्किल ट्रेनिंग असतं, कम्प्युटर आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्याकडे जे आहे ते दाखवण्याच्या ऐवजी ते जे त्याच्यामधले जे ट्रिक्स वापरतात, ज्या तऱ्हेने बोलायचं, ज्या तऱ्हेने करायचं, ज्या तऱ्हेने शेकहँड करायचा, ते कधी कधी एवढं ड्रॅमॅटिक आणि विनोदी होतं की आम्हाला कधी कधी इंटरव्ह्यू घेताना हा इंटरव्ह्यू किती लवकर संपवावा, संपला तर बरं होईल असं वाटतं. आणि म्हणजे यातनं तुमच्या या बोलण्यामधनं असं कळतं की मुलाखत देताना की मुलाखत देणारा हा जेवढा ताणाखाली असतो तेवढी मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचं एक छान मनोरंजन तिथं होण्याची शक्यता किंवा भीती असते. आणि ती भीती होऊ द्यायची नाही, आपलं हसं होऊ द्यायचं नाहीये तुमच्या भाषेत सांगायचं तर. म्हणजे नेमकं काय? आता माझ्या बरोबर एक जण समोर आला इंटरव्ह्यू देताना, त्यांनी सांगितलं की माझे हे क्वालिफिकेशन्स आहेत आणि मी त्याला विचारलेल्या प्रश्नापैकी त्याला जवळजवळ 5 पैकी 4 प्रश्न आले नाही. अच्छा. मी म्हटलं त्याला जरी बाहेर पाठवायचं असेल तरी त्याला थोडा कम्फर्टेबल करावा. बरोबर. मला असं वाटतं नेहमी की तो इंटरव्ह्यू देणारा जर का मी असतो आणि मला जर का कोणी समोरच्या माणसाने कसं ट्रीट केलं असतं, जॉब एक पाहिजे तर देऊ नका, पण कसं तुम्ही ट्रीट करा, तर तुम्ही ट्रीट व्यवस्थित करावं. क्या बात आहे, महत्वाचा मुद्दा आहे. तर मी म्हणून त्याला म्हटलं की काय रे तुझ्या फॅमिलीबद्दल काय, कोण तुझ्या फॅमिलीमध्ये? तर म्हणाला की माझे वडील ड्रायव्हर आहेत. बरं. आणि टॅक्सी चालवतात. आणि बोलताना त्याला जराही लाज नाही वाटली, अभिमानाने बोलला तो. क्या बात आहे. आणि
असे माझे 2-3 प्रसंग असे की मी मुलांचे इंटरव्ह्यू घेतले तेव्हा त्यांनी त्यांच्या फॅमिलीबद्दल आणि वडील काय करतात त्याच्याबद्दल अतिशय छोटा जॉब असताना देखील खूप अभिमानाने सांगितलं. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा, म्हणजे ह्यामध्ये एक ठळक मुद्दा असा येतो की तुम्ही कसे आहात, काय आहात आणि कशा पद्धतीने समोरच्या समोर प्रेझेंट होत आहात, मांडत आहात, त्यामध्ये सत्यता हा मुद्दा सगळीकडे कायम आहे. याविषयी आणखी जाणून घ्यायचे वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा हॅलो सर. ब्रेक नंतर हॅलो सखीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपला आजचा हॅलो सखीचा विषय आहे नोकरीसाठी व्यक्तिमत्व विकास आणि या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करत आहेत तज्ज्ञ सचिन अधिकारी. सर, 555 प्रिझम ऑफ सक्सेस ही एक प्रणाली तुम्ही विकसित केलेली आहे ज्याद्वारे नेतृत्व क्षमता आणि नोकरीचा सामना किंवा नोकरीच्या अनुषंगाने स्वतःचा विकास हे अनेक पैलू यामध्ये आहेत. हे नेमकं 555 प्रिझम ऑफ सक्सेस काय आहे हे थोडंसं आपण उलगडून सांगूया. जरूर. सक्सेस प्रिझम हा कॉन्सेप्ट कुठून आला की जेव्हा असं लक्षात आलं की जेव्हा तुम्ही सक्सेस बद्दल बोलता तेव्हा बऱ्याचशा गोष्टी करणं कठीण इम्पॉर्टंट. आपल्या स्लाइड्स पण सायमल्टेनियसली प्रेक्षकांना दिसत आहेत, त्याविषयी पण सांगत जाऊया. तर तुम्हाला असं दिसेल की सक्सेस प्रिझम मध्ये इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जेव्हा ऍक्शन्स घेता, नॉर्मली लोक बोलतात की तुम्हाला ऍक्शनेबल्स काय इम्पॉर्टंट आहे की तुम्ही गोल सेट करावा, तुम्ही ऍक्शन्स घ्याव्या. त्याच्यामध्ये तुम्ही ह्या कोर स्टेप्स बद्दल म्हणता. तुम्ही व्हिजन पासून तुम्ही ऑल द वे ऍक्शन्स पर्यंत जाता. आपला दृष्टिकोन आणि आपला मार्ग असं आपण म्हणूया. ते तुम्ही करत असतात तेव्हा तुम्हाला सक्सेस मिळाला पाहिजे. पण ते सक्सेस जर का तुम्ही काही डिसिप्लिन्सचं पालन केलं नाही, काही एथिक्सचं पालन केलं नाही, तर ते सक्सेस सस्टेनेबल होत नाही. म्हणजे यशाचा मार्ग हा शिस्तीबद्ध जातो आणि तर तो दूरगामी असतो असं आपण म्हणतो. ऍब्सोल्युटली. आणि ह्याची तिसरी साइड आहे जी पाठीमागे आहे. बरं. त्याला आम्ही पॉवर्स म्हणतो किंवा व्हॅल्यूज म्हणतो. अच्छा. तर त्याला पॉवर्स का म्हणतो किंवा शेवटी तुमचं हे सक्सेस तुम्हाला टिकवून धरण्याकरता तुम्ही बरेच डिसिजन्स घेता आणि ते काही व्हॅल्यूज आणि प्रिन्सिपल बेस्ड असावेत. जर का ते नसले तर ते जे सक्सेस असतं हे नॉर्मली मल्टिप्लाय करताना तुम्हाला खूप लोकांची गरज लागते जसं तुम्ही पुढे जाता. आणि तुम्हाला मग तुमची टीम बिल्ड करणं, तुमच्या खाली लीडर्स बिल्ड करणं खूप कठीण जातं. बऱ्याचदा असे डिसिजन्स येतात की तुम्हाला घ्यावेसे वाटतात, पण त्याच्याऐवजी काही डिसिजन्स तुम्हाला वेगळे घ्यावे लागतात. बरोबर. आणि ते तुम्ही तुम्हाला काय आवडतं त्याच्यावर तुम्ही निर्णय घेत राहिलात तर तुमचं कदाचित सक्सेस सस्टेनेबल होणार नाही किंवा तुमची ग्रोथ होऊ शकणार नाही. हा, हे खूप छान महत्वाचा मुद्दा आला की तुम्हाला जे आवडतं तेच तुम्हाला मिळेल अशातला भाग नाही. जे समोर आहे त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं हा इथं मुद्दा येतो. कार्यक्रमातला पहिला फोन आलेला आहे तो तुमच्या परवानगीने घेते आणि पुन्हा आपली चर्चा अशीच सुरू ठेवूया. नमस्कार. मला असं विचारायचं आहे, रवींद्र व्यक्तिमत्व विकास म्हणताय. आता समजा एखादा मुलगा चांगला व्यक्तिमत्व असतो, सगळं तो जॉब देखील करतो आणि पण होतं कसं की तो जिथे जॉब करत असतो तर बॉस काय करतात की इतर चाचणी करणाऱ्यांना जास्त प्राधान्य देतात. अच्छा. मग त्याच्याच त्याला काय करायला पाहिजे? व्यक्तिमत्व चांगलं सगळं आहे म्हणजे चाचणी करणारे भाव होऊन जातात. बरं, धन्यवाद रवींद्र, तुमचा प्रश्न पोहोचलेला आहे. सर, मगाशी आपण कार्यक्रमाआधी बोलत होतो की आपण सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहोत. आपले विजन जे आहे, दृष्टिक्षेप जे आहे किंवा आपलं पुढे जे जायचं आहे ते सकारात्मक आहे, पण आपल्या आजूबाजूचं वातावरण जे आहे ते कदाचित गढूळ असू शकतं आणि आजूबाजूच्या वातावरणावरती आपला कंट्रोल हा असू शकत नाही. अशा वेळी आपण ठामपणे वाटचाल कशी करावी, त्याचबरोबर इथं काही पण त्या दृष्टिकोनात तुमच्या होत्या या सगळ्याच विषयी आपण ह्या प्रिझम मध्ये म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टींचा बेस तुम्ही आहात. बरोबर. एखादा तुम्ही बघितलं असेल एक लाईटचा रे जातो ह्याच्यामधून. तुमचं लाईफ हा एक लाईटचा रे समजलात तर तुम्ही जेव्हा ह्या कोर व्हॅल्यूज, डिसिप्लिन्स आणि जेव्हा हे व्हॅल्यूज अँड प्रिन्सिपल्स म्हणजे आम्ही त्याला पॉवर्स म्हटलं ते तुम्ही जेव्हा फॉलो करता तेव्हा एखाद्या किरणाप्रमाणे तुमच्या लाईफचा रेनबो सर्व ब्युटिफुल त्याचे कलर्स आहेत ते तुम्हाला अनुभवायला मिळतील.
म्हणजे एक इंद्रधनुष्य आयुष्य तुमचं पुढे पुढे उलगडत जातं असं आपण म्हणू. कारण कधी कधी ते एवढं कॉम्प्लिकेटेड होतं की ते समजायला सोपं करण्याकरता म्हणून हे मॉडेल निर्माण केलंय. अच्छा. तर प्रश्नाचं उत्तर असं आहे की नॉर्मली तुम्ही जर का कामाकडे फोकस करत असाल, तुम्हाला तुमच्या बॉसकडून तुम्हाला त्याचा मॅन्डेट काय, कधी कधी बॉसेस कधी हे सांगतच नाहीत. बरोबर. पण हे जाऊन विचारणं महत्वाचं असतं की कोणत्या टाइम फ्रेमला तुम्हाला काय काम कसं कम्प्लीट करून हवंय आणि ते कम्प्लिशन म्हणजे काय, माझ्याकडे कम्प्लीट करून ठेवणं, रिपोर्ट पाठवणं, बॉसला काय अडचणी आहेत त्याच्या स्वतःच्या कामामध्ये, पर्सनल आयुष्यात नव्हे, त्या समजून घेणं आणि त्याच्यावरती फोकस करून आणखीन सोल्युशन ओरिएंटेड असणं हे खूप महत्वाचं ठरतं. बऱ्याचदा स्पीड महत्वाचा ठरतो, कामाचा वेग महत्वाचा ठरतो. आणि बऱ्याचदा असं असतं की जे चापलुसीच्या गोष्टी असतात त्या वेगवेगळ्या तऱ्हेने हँडल करता येतात. कधी कधी तुम्हाला त्या गोष्टी समजल्या नाही असं करायचं. कधी कधी तुम्ही नेगेटिव्हिटी बोलली जात असताना तुम्ही तिथे निर्विकार राहायचं, तिथे राहायचं नाही, तिथून निघून जायचं. तुम्ही कामामध्ये जास्त लक्ष द्यायचं. जर का तुम्हाला बॉसला ज्या हव्या आहेत कामाकरता त्या गोष्टी जर का योग्य वेळ योग्य तऱ्हेने दिल्या गेल्या, आणखीन त्याच्या बियॉन्ड जर का डिलिव्हरी असेल तर बऱ्याचदा ह्या गोष्टी खूप मिनिमल होतात. नाहीशा होत नाहीत पण खूप कमी होतात. बरोबर आहे. त्याचा अंश कमी होत जातो. आणि तुमचं काम चांगलं असेल तर बॉसच नाही पण बॉसचा बॉस पण हे बघत असतो, बाकीचे सगळे लोक बघत असतात. कारण तुमचा बॉस कसा आहे हे तुम्हाला माहिती असेल त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या बॉसला माहिती असते. मस्त आहे हा मुद्दा आणि ह्या मुद्द्याकडे मला पुन्हा वळायचं आहे. पण एक फोन आलेला आहे. किशोर नगरकर आपल्याशी बोलू इच्छितात वरळीहून. नमस्कार किशोरजी. नमस्कार. बोला. ज्या मुलांच्या मध्ये म्हणजे एस्पेशली जे इंटरव्ह्यूला येतात ती तुम्हाला दिसतं की आपल्याला पाहिजे ते पोटेन्शियल ह्याच्यामध्ये आहे पण आपल्याला पाहिजे तो स्ट्रिक्ट स्मार्टनेस त्याच्यामध्ये नाहीये. अशा मुलांच्या बाबतीत तुम्ही काय करता? धन्यवाद किशोरजी. तुमचा प्रश्न पोहोचलेला आहे. तज्ञ मार्गदर्शन करतील. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. बघत रहा हॅलो सखी. मी हाय कोहली अँकरिंग करी दर्याच्या किनारी. नाव शूर्पणखा आणि तिच्या बहिणीचं नाव. भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहे? जपानचा राष्ट्रीय खेळ कोणता? लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, गोकुळरावांसाठी आईवडील सोडले. इकडून आला वारा, तिकडून आला वारा, जो मध्ये बोलतो थोबाडीत मारा. चला मुलांनो आपण सगळे चालता बोलता खेळूया, प्रश्नांची उत्तर देऊन चांदीचं कॉइन मिळवूया. चालता बोलता रे, चालता बोलता रे. ब्रेक नंतर हॅलो सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला हॅलो सखीचा विषय आहे नोकरीसाठी व्यक्तिमत्व विकास आणि या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन करत आहेत तज्ञ सचिन अधिकारी. सो ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला किशोरजींचा फोन होता आणि त्यांनी म्हटलं होतं की व्यक्तिमत्व समोर बसलेलं हुशार आहे पण म्हणावं तेवढं स्मार्ट नाहीये. तर अशा वेळी काय करावं? एम्प्लॉयर अशा लोकांना हायर करायला उत्सुक असतात का? पूर्वी असायचे. अच्छा. ह्याचं कारण असं होतं की पूर्वी लोकांना मुलांना घेतल्यानंतर ट्रेनिंग पिरियड असायचा, त्याच्यानंतर प्रोबेशन असायचं आणि त्याच्यानंतर ते मेन स्ट्रीम मध्ये कामाला यायचं. टप्पे होते, असे टप्पे कट झाले नाही? कट झाले. त्याचं कारण असं की कॉर्पोरेट्सना पण हा चॉईस नाही उरला. बरोबर. ग्लोबलायझेशन झालं, कॉम्पिटिशन वाढली, त्याच्यामध्ये त्यात सगळ्या स्ट्रेसमध्ये सर्व्हाइव्ह करण्याकरता आज आपण बघतो की इव्हन चांगले परफॉर्मन्स असतात एका कंपनीकडे जास्त दिवस राहत नाहीत. तर तेव्हा सगळ्याचा जो पिरियड आहे ना, जस्टिशन पिरियड आणि टाइम फ्रेम खूप कमी झाली आहे. त्याकरता तुम्हाला जॉब रेडी लोक लागतात. बरोबर. आता आम्ही हा उपक्रम केला की जी मुलं चांगली आहेत, MBA मुलांना आम्ही घेतलं आणि जी फ्रेशर्स आहेत त्यांना घेतलं आणि ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे त्यांना घेतलं. सो आय एम पर्सनली मी त्यांना पर्सनली कोच करायचं ठरवलं आणि त्यांना काही दिवस त्यांना इन्क्युबेशन मध्ये ठेवलं की त्यांना तुम्ही जेव्हा कॉर्पोरेटचे जे सिनियर लोक आहेत, प्रेसिडेंट्स, व्हाईस प्रेसिडेंट्स आहेत, ज्यांच्याशी तुम्ही डील कराल ते कदाचित तुम्हाला खायला जातील. तेव्हा तुम्ही स्वतःला तुमच्या डील कसं करायचं. पण होतं असं की त्याचं एक थोडं कडवट उत्तर आहे की हल्ली कॉर्पोरेट्स अशा मुलांना घेत नाही. आणि मी जेव्हा त्याच्या बोर्डवरती असं मी पाहत असेल तेव्हा आपल्याला ते वाईट वाटतं की असं का होत नाही आणि तसा वेळ नसतो. तर त्याच्याकरता आम्ही ही जी गॅप अनुभवली की कॉर्पोरेट्सना युथ हवे आहेत पण रेडी नाही आहेत. तर त्याच्याकरता
एज्युकेशन सिस्टीम जिथपर्यंत मुलांना आणून ठेवते आणि कॉर्पोरेशन जिथे मुलं पाहिजेत ही गॅप कशी भरायची. अच्छा. तर त्याच्याकरता आम्ही वेगवेगळे प्रोग्राम्स निर्माण केले आणि आम्हाला असं वाटलं की हे एवढ्या मोठ्या स्केलवरती करण्याची गरज आहे. तर त्याच्याकरता आम्ही आपल्याला इंडियामध्ये पाहिलं तर 18,000पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत. तर त्याच्यापैकी आम्ही असं ठरवलं की अशी लोक किंवा अशा संस्था ज्या लाईक माइंडेड आहेत त्यांना एकत्र करून त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून आम्ही प्रोजेक्ट 9 म्हणजे 9,000 कॉलेजेसपर्यंत पोहोचू आणि असं एक मॉडेल निर्माण करू जे फॉर प्रॉफिट नसेल, ज्याच्यामध्ये कोणाचा एकाचा गवगवा होणार नाही त्याच्यामध्ये ह्याचा, आणि तिथे तुम्ही येऊन यूथला ट्रेन करू शकाल फॉर कॉर्पोरेट रेडीनेस. बरोबर. म्हणजे आज तरुण युवकांची जी आवश्यकता आहे तो शिक्षणानंतर पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरीला जाण्यापूर्वी त्या मुलाखतीच्या टप्प्याच्या मधली जी जागा आहे त्या काळामध्ये मी तयार होऊन जायचं आहे. त्या तयारीसाठी हे स्वप्रगतीसाठी हा वेळ देणं आवश्यक आहे असा एक मुद्दा आहे तो. यातले जे स्वप्रगतीचे मुद्दे आहेत त्याच अनुषंगाने आपण ह्या तासभर बोलणार आहोत. पुढचा फोन आलेला आहे तो प्रश्न घेऊया आणि पुन्हा या मुद्द्याकडे वळूया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलू इच्छितात पुण्याहून. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, बोला. कावेरीने कामकाज करताना विविध प्रकारचा स्वभाव, विविध प्रकारचा अहंभाव आणि विविध प्रकारचं व्यक्तिमत्व असलेल्या विभिन्न व्यक्तींशी संबंध येत असतो आणि तसेच व्यावसायिक प्रगल्भता सुद्धा जपणं आणि ती विकसित करणं हे सुद्धा महत्वाचं असतं. तर हे सर्व करताना आपण स्वतःचं व्यक्तिमत्व कसं विकसित करावं आणि त्यासोबतच भावना आणि व्यवहार यावर समतोल साधून कसं नियंत्रण साधत शिस्त राखावं. धन्यवाद. धन्यवाद. संपूर्ण कार्यक्रमाचा गोषवाराच तुम्ही विचारलेला आहे. टप्प्याटप्प्याने तासाभरामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील. मुळात पहिल्यापासून आपण जे बोलत आहोत त्याच की आपल्याला एक पहिला प्रश्न आला होता की आजूबाजूला असलेली नकारात्मकता, पुढे आलं की व्यक्तिमत्व म्हणून स्वतःला सादर कसं करायचं, आणि आता ह्यांचं आलं की या सगळ्या वातावरणाबरोबर स्वप्रगती कशी साधायची. आता याविषयी आपण बोलत आहोत. खूपच इंटरेस्टिंग पॉइंट आहे. आपण असं म्हणतो की नोकरीवरती फोकस करून काम करायचं असतं. खरं नोकरीवरती फोकस करून काम करण्याची फारशी गरज नसते. अच्छा. स्वतःवरती फोकस करायचं असतं आणि स्वतःला त्या नोकरीमधून नोकरी करत असताना एक चांगलं व्यक्ती बनवायचं असतं. ज्याच्यामुळे आपण बरेचसे त्याचे प्रिन्सिपल्स म्हणतो की आपण नोकरीमधली कामं करायचीच, पण त्याच्यामध्ये बरेच तुम्हाला अडसर दिसतात. तिथे बॉस दिसतो जो तुम्हाला आवडत नाही. क्वचितच कोणी असतो की ज्याला बॉस खूप आवडतो, पण बॉसमध्ये खरं आवडण्यासारखं गरजेचं असं काहीच नसतं. तुम्हाला बॉस आवडण्याची गरज नसते. बॉस हा तेव्हा त्या कामाच्या तुम्ही त्या कामाकरिता तिथे जॉईन झालेले असता. ते काम काय आहे तो तुमचा बॉस सांगणार असतो. ते काम तुम्हाला आवडलं नाही किंवा बॉस आवडला नाही तर तुम्ही जॉब बदलायला तुम्ही चेंज जॉब करू शकता. आणि तुम्हाला जेवढं कळत असतं त्याच्यापेक्षा बऱ्याचदा असं तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की तुमचा बॉस थोड्याशा जास्त उंचीवर असल्या कारणाने पुढे काय येत आहे ह्याची समज बॉसला जास्त असण्याची शक्यता जास्त असते. आणि बऱ्याचदा हे मी अनुभवलं की माझ्या टीम मेंबर्सने मी सगळ्या गोष्टी सांगितल्या नाहीत. अशा करता सांगितल्या की त्यांना सगळ्याच गोष्टी सांगितल्या तर कदाचित ते घाबरून जातील आणि मोठे मोठे जे अडचणी आहेत त्या कशा बिझनेसच्या पुढच्या दूर करायच्या हे माझं काम आहे, तेव्हा ते मी करणार आहे. तर कधी कधी मी डायरेक्शन कामाची चेंज करतो आणि टीमला असं वाटतं की हे सडनली डायरेक्शन चेंज काय करतायत, गेल्या आठवड्यात तर असं म्हणलं होतं, पण ते का करतो हे ते दुसऱ्याला बॉसला माहिती असतं. खरी गोष्ट आहे. सो इट्स इम्पॉर्टंट की तुम्ही स्वतः काय करता, तुम्ही किती गॉसिप्समध्ये लक्ष देता, तुम्ही काय वाचता स्वतःचा सुधार करण्याकरता, तुम्हाला माहिती आहेत का तुमचे विकनेसेस काय आहेत. कधी बॉसशी तुम्हाला तो बॉसला तुम्ही आवडत नसाल, पण त्या बॉसच्या बरोबर बसून तुम्ही विचारलं का त्याला कधी की मला स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे, मला खूप ग्रोथ करायची कंपनीच्या ग्रोथ बरोबरच, तर तुम्ही मला सांगाल का की माझ्यामध्ये ग्रोथ करायचे काय एरियाज आहेत. बरोबर. कारण देर इज ऑलवेज अ फोर्थ क्वाड्रंट त्याला आपण म्हणतो. फोर्थ क्वाड्रंट म्हणजे की जे तुम्हाला तुमच्याबद्दल माहित नसतं पण दुसऱ्याला माहिती असतं. क्या बात आहे. हा चौथा जो आहे तो विकसित होणं आवश्यक आहे की मी स्वप्रगती कशी साध्य करू शकते. कार्यक्रमातला पुढचा फोन आला आणि त्यानंतर आपण पुन्हा या चौथ्या कोणाकडे बोलूया. एक सखी आपल्याशी बोलू इच्छितात. नमस्कार. नमस्कार. बोला.
मी एक सखी बोलते. बोला. माझ्या मताप्रमाणे काही जॉबसाठी व्यक्तिमत्व हे अत्यावश्यक आहे. फॉर एक्झाम्पल एअर हॉस्टेस किंवा असे काही जे जॉब्स आहेत त्याप्रमाणे. परंतु आजकाल सगळ्याच जॉबसाठी असा ट्रेंड झालेला आहे की सगळ्याच जॉबसाठी फोटो मागितले जातात आणि सीव्ही व एक्सपिरियन्स एज्युकेशन सगळं चांगलं असूनही केवळ फोटोवरून असे अर्ज रिजेक्ट केले जातात. धन्यवाद सखी, तुमचा प्रश्न पोहोचलेला आहे. मगाशी जो आपल्याकडे मुद्दा आला की उत्तम व्यक्तिमत्वाची मागणी ही वाढत आहे. कामाचं स्वरूप कोणतंही असलं तरी ही मागणी जी आहे याचा सामना कसा करावा? कधी कधी जर का ज्या कंपन्या ज्या अशा गोष्टींकडे लक्ष देतात त्यांना हे लक्षात घ्यायला पाहिजे की कधी त्यांना खूप चांगली जी मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांच्यापासून त्यांना जो लाभ होणार आहे तो होणार नाही. इट्स अ लॉस टू द कॉर्पोरेट्स. बट ॲज फार एज मुलांना किंवा मी हे सांगेन की प्रॉडक्ट इम्पॉर्टंट आहे प्रत्येक ठिकाणी, पण पॅकेजिंग ही इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सुंदर दिसण्याची गरज नाही, पण तुम्ही प्रेझेंटेबल दिसण्याची डेफिनेटली गरज आहे. बरोबर आहे. नेटकं असणं आवश्यक आहे असं आपण त्यांना सांगू शकतो. किमती पोशाख घालण्याची गरज नाही, सूट किंवा टाय घालण्याची गरज नाही, पण तुम्हाला तिकडे तुमचं ॲटिट्यूड काय आहे आणि तुम्ही उल्हसित आहात का, तुम्ही टेन्शनमध्ये नाही आहात ना. तुम्हाला बघितल्यानंतर असं वाटायला पाहिजे की ह्यांना निश्चितच जॉब मिळणार. यू शुड बी एक्साइटेड अबाउट व्हॉट. आत्मविश्वास आणि त्याचबरोबर संयमित आत्मविश्वास. करेक्ट. अति आत्मविश्वासही धोका देऊ शकतो. पण जे लोक ज्या कॉर्पोरेट्स फक्त दिसणार कसे ह्याच्यावर लक्ष देतात तर त्यांच्याकरता आपल्याला काळजी करायची गरज नाही. हो, खरं. कारण काळजी त्यांनी करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. आपण म्हणत होतो की चौथा कोणाचा विकास कसा साधायचा. चौथा कोणाचं मी असं म्हणेन की प्रत्येकाला एक चांगला मेंटर मिळणं हे खूप नशिबाची गोष्ट असते. वी कॉल इट एज टू गेट अ गुड मेंटर इज अ पार्ट ऑफ ब्लेसिंग. आणि आपण जेव्हा म्हणतो की तुम्ही जेव्हा तयार असता तेव्हा गुरु अवतरतो आणि तुम्ही किती त्याला समर्पित होता त्याच्याचवर अवलंबून आहे की त्याला फ्री वाटेल का की तुम्हाला सल्ला द्यायला. ठीक आहे, मला सल्ला द्या, काय तुम्हाला सांगायचं, माझं सगळंच काही बरोबर आहे, पण म्हणजे तुम्ही सांगत असाल तर मला सांगा असं म्हटल्यानंतर कोणी तुम्हाला सल्ला देऊ इच्छित होणार नाही. बरोबर आहे. सो तुम्हाला हे वाटलं पाहिजे की मला तुमच्याकडून सल्ला घ्यायचा असेल तर मला हे तुम्हाला फील द्यायला पाहिजे की मी तुम्हाला तुम्ही ज्या मला सांगणार ते मी खरोखरच इम्प्लिमेंट करेन. म्हणजे यामध्ये असं आहे की खरोखर तुम्हाला जर स्वप्रगतीची आच असेल तर ती तुमच्या बोलण्यातनं कृतीतनं ही प्रत्येक ठिकाणी व्यक्त होत जाते आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाशी संवादही तसा होत जातो की मी खरंच काय प्रगती करू. हा एक खूप स्वविकासाचा मुद्दा चांगला आहे. पण त्याचबरोबर होतं असं की कधी कधी एखाद्या ठिकाणी मुलाखतीसाठी जाताना किंवा तिथे गेल्यानंतर किंवा त्या नोकरीमध्ये संस्थेमध्ये काम करताना आत्मविश्वास हा कमी अधिक होण्याची शक्यता असू शकते. अशा वेळी नेमकं स्वतःला आत्मविश्वासाने सामोरं जाणं हे कसं साध्य करावं. किंवा आपल्याला कंपनीच्या सगळ्या गोष्टींचा आपण जास्त डीपमध्ये सखोल अभ्यास करायला पाहिजे का, जेणेकरून ते सगळे विविध कंगोरे आपल्यासमोर उलगडत जातील. आत्मविश्वास नॉर्मली तुम्हाला जर का व्हिजन असेल, तुम्हाला जर का तुमचं पॅशन काय ते कळलं असेल, तुम्हाला काय आयुष्यामध्ये व्हायचं आहे ते त्याचा थोडं तुम्हाला कळलं असेल, किंवा तुम्ही खूप लोकांशी बोला, वाचा आणि त्याच्यावरून तुम्हाला येतील की तुम्हाला काय कोणत्या गोष्टीची आवड आहे. ड्रीम खूप मोठी असावी, तेव्हा तुम्ही त्याला सामोरं जाताना स्वतःला तयार करता. आणि जेव्हा तुम्ही पॅशनेट होता तेव्हा तुम्हाला रस्ता दिसतो. अडचणी आणि रस्ता हा नेहमी समोर असतो तुमच्या. तुम्हाला काय दिसतंय ते महत्वाचं. मी जर का एखादं नवीन प्रोजेक्ट टीमला एक्सप्लेन केलं तर माझ्या टीममध्ये मला ज्याची बॉडी लँग्वेज अशी दिसेल की ज्याच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन छान आहे आणि तो नॉड देतोय, मला मी बोलताना लिहून घेतोय, तर त्या टीम मेंबरला मी सांगेन की ह्या प्रोजेक्टवर तू जास्त काम कर म्हणून. कारण केपेबिलिटी एज्युकेशन हा एक भाग झाला, पण त्या कामाबद्दल एक्साइटेड असणं हे खूप महत्वाचं. सो तुम्हाला जर का ड्रीम असेल तर तुम्हाला अडचणी दिसत नाही.
वा. तुमची ड्रीम मोठी असेल तर तुम्हाला कधी असं वाटणार की बाकी सगळ्या लोकांना जाऊ दिलं, मलाच एकट्याला थांबून काम करायला सांगतात. हे तुमची ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण तुम्ही जेव्हा जास्त काम कराल तेव्हा अनुभव चांगला मिळेल आणि तेव्हा तुम्ही कंपनीला इतके मोलाचे होता की तुम्हाला कंपनी कधीही जाऊन देणार नाही. क्या बात आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा सर. त्याचबरोबर ह्या आत्मविश्वासासाठी आपण कंपनीचं आज माहितीच्या महाजालामध्ये इंटरनेटच्या सहाय्याने आपल्याला शोध घेणं, माहिती घेणं शक्य आहे. जास्तीत जास्त आपल्या क्षेत्रातली माहिती करून घेणं आणि त्या दृष्टीने स्वविकास साध्य होणं आवश्यक आहे. तो होऊ शकतो नाही का. आता तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडलात की मला नेमकं कशा पद्धतीने मार्गक्रमण करायचं आहे. व्हिज्युअलायझेशन हा एक मुद्दा ह्याच्यामध्ये मला दिसतो आहे. या मुद्द्याकडे वळायचंय पण वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा हॅलो सखी. तुला माहितीये का पुष्कर छत्री सिनेमाचं शूटिंग करतोय. मग काय झालं, पुष्कर छत्री फक्त सिनेमाचं शूटिंग करतात, आपल्या स्मार्ट सुनबाईचं शूटिंग कधी करणार. एक मिनिट, काय माझ्याबद्दल बोलणं चाललंय. पुष्कर छत्री येत नाही काय. अरे आबरा गडाबरा जादूची कांडी घेऊन आलेलो आहे. माझ्याबद्दल अनेक तक्रारी आहेत ना तुमच्या. मी शूटिंग मध्ये बिझी आहे म्हणून मी स्मार्ट सुनबाईचं शूटिंग करत नाही. पण ही बघा स्मार्ट सुनबाईची आमची दूरदर्शनची टीम मी घेऊन आलेलो आहे आणि आता आपण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि रविवारी रात्री 10 वाजता खेळ आपल्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवरती तुमचा आवडता खेळ ज्याचं नाव आहे स्मार्ट सुनबाई. ब्रेकनंतर हॅलो सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला हॅलो सखीचा विषय आहे नोकरीसाठी व्यक्तिमत्व विकास आणि या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सक्सेस फाउंडेशनचे सचिन अधिकारी. सर, आपण म्हणत होतो की मुळात प्रगती साधायची आहे आणि तयारी ही आहे, कष्टही करायचे आहेत असं जेव्हा आपण म्हणत असतो, आता व्हिज्युअलायझेशनची पॉवर जी आहे, मला काय करायचंय हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कशा पद्धतीने या ताकदीचा वापर करून घ्यावा. आपण म्हणतो पॉवर ऑफ ड्रीम. नॉर्मली काय होतं की ड्रीम करणं, स्वप्न पाहणं हे नॉर्मली आपण म्हणतो की लहान मुलांचं काम आहे. आणि जेव्हा आपण मोठे होत जातो तेव्हा तुमचं स्वप्न काय आहे असं विचारल्यानंतर लोक असे बघत राहतात तुमच्याकडे की स्वप्न काय असं काय विचारतात, असं कसं मोठ्या माणसाची थोडीच का असं काही बोलतात यु नो. आणि जर का ड्रीम नसेल तर आयुष्य जगणंच कठीण होतं. बरोबर आहे. आणि तुम्हाला व्यवसाय तुम्ही कोणताही केलात तरी त्या व्यवसायामधून तुम्ही घडत असता. आणखीन बाकीची तुम्हाला होतं प्रमोशन्स मिळतात किंवा तुम्हाला प्रगती होते तुमच्या व्यवसायामध्ये देखील. हे एक बाय प्रोडक्ट असतं. सो ते करत असताना तुम्हाला जर का विजन असेल, ती पॅशनला कनेक्टेड असते. आपण नेहमी म्हणतो की सगळ्यात जास्त पॉवर कुठे असते, तुम्ही विचार इथून करता पण जेव्हा डिसिजन तुमचा ब्रेनकडून हार्टपर्यंत पोहोचतो तेव्हा सगळा बदल होतो. असं सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं गेलेलं आहे की एनर्जी लेवल्स ब्रेन मधून जर का तुम्ही मॅप केल्या आणि हार्ट मधून मॅप केल्या तर हार्ट मधल्या एनर्जी लेवल्स आर 5000 टाइम्स मोर दॅन द ब्रेन. आणि म्हणून तुम्ही जेव्हा when you think with your heart, it is more impactful and powerful. बरं. सो तुम्हाला मार्ग दिसत जातात. बरोबर आहे. आणि तुम्हाला व्यक्तींमध्ये, तुमच्या बरोबरच्या व्यक्तींमध्ये की ह्यांना बरोबर घेऊन मी माझं काम कसं साध्य करीन ते तुम्हाला मनात यायला लागतं. हा बॉस आहे माझा, ह्याला मी करतो ते सगळंच आवडतं किंवा नाही आवडतं, पण तुम्हाला जे दिसतंय त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी दिसायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आणि निगेटिव्ह गोष्टी दोन्ही असतात. तुम्हाला काय दिसतंय हा प्रश्न आहे. हा आपल्याला काय दृष्टी कुठे आहे हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही खूप छान सांगितलं की सकारात्मक दृष्टिकोनातनं या पुढे वाटचाल करायचंय. कोणाच्या वैयक्तिक बाबींमध्ये न जाता कामाची गरज काय आहे, माझी इथे भूमिका काय आहे, या मुद्द्यांकडे लक्ष ठेवून आपला कार्यभाग साधणं हे महत्वाचं ठरतं. डॉक्टर मधुरा यांचा पुण्याहून फोन आहे. नमस्कार डॉक्टर. हॅलो. बोला डॉक्टर. प्रश्न विचारू. हो बोला. बोला डॉक्टर. डॉक्टर मधुरा पुणे. बोला. हॅलो. डॉक्टर सलग प्रश्न विचारा. हॅलो. डॉक्टर सलग प्रश्न बोलते पुण्याहून. बोला. मला विचारायचंय, समजा बाई बॉस असेल. बोला. हा, ते बाई बॉस असेल तर त्या अडचणी म्हणजे बाईच्या अडचणी समजतात का किंवा आपला अनुभव काय या संदर्भात. बरं.
ठीक आहे. आजच्या काळामध्ये स्त्री पुरुष समानतेच्या युगामध्ये आपण 21व्या शतकात वावरत आहोत. त्यामुळे बाई बॉस असणं आणि पुरुष बॉस असणं यामध्ये फरक आजही जाणवतो का? ऍक्च्युली एन्व्हायरमेंट बरीचशी युनिसेक्स होत चालली आहे. बरोबर. आणि दोघांना स्ट्रेंथ वेगळ्या असतात. आपण जर का सायंटिफिकली बघितलं तर बायका ह्या एक सुपिरियर, काही बाबतीत सुपिरियर रेस मानलं गेलेलं आहे, कारण त्या मल्टीटास्किंग करू शकतात. आणि पुरुषांची स्ट्रेंथ वेगळी असते. तर दोघंही इक्वली पॉवरफुल आणि इफेक्टिव्ह होऊ शकतात. जर का कामाच्या फ्रेमवर्कमध्ये बघितलं तर परिस्थिती जवळजवळ तशीच आहे. म्हणजे यू डोंट सी एनी डिफरन्स. यू आर ॲब्सोल्युटली न्यूट्रल टू जेंडर. बरोबर. आणि पुरुष आणि स्त्रिया ह्या जवळजवळ सर्वच तऱ्हेने समानतेने काम करतात. काही ठिकाणी तुम्हाला थोडा वेगळा जाणवत असेल, वेगळा अनुभव येऊ शकतो. व्यक्ती बदलली की सगळे परिस्थिती बदलत असते. पण त्याचबरोबर तुम्ही म्हणालात तसं की कार्यप्रणालीवरती आपण लक्ष दिलं तर या सुसूत्रता ही कामामध्ये येऊ शकते, मग ती स्त्री असो अथवा पुरुष असो. बऱ्याचदा ऑब्जेक्टिव्हिटी कमी दिसते. बऱ्याचदा कामाचं जर का नियमन व्यवस्थित झालं असेल, प्लॅनिंग झालं असेल व्यवस्थित, टीमला फोकस नीट दिला असेल, विजन आणि गोल दिला असेल व्यवस्थित, तर टीम नीट काम करताना दिसते. तर स्पेसिफिक जर का काही स्त्रियांचे इश्यूज असतील तर तो भाग वेगळा. पण अदरवाईज यंगर जनरेशन तर खूप न्यूट्रल जेंडरनी काम करते. बरोबर आहे. हा तुमचा मगाचा जो मुद्दा आहे तोच त्यांच्या प्रश्नाला उत्तरालाही आपण जोडून घेऊ शकतो की मुळात आज सगळेजण कामामध्ये उत्साही आहेत आणि काम करण्याची इच्छा असेल तर व्यक्ती कोण आहे याने फरक पडत नाही. आपल्या वैयक्तिक बाबींमध्ये न जाता कामाकडे आपण लक्ष देऊन काम कार्यभाग साध्य करू शकतो. एक हैदराबादहून आपल्याला फोन आलेला आहे. नमस्कार. हॅलो, मी हैदराबाद बोलतोय. बोला. मला एक प्रश्न विचारायचा की आज सगळ्यात जो इम्पॉर्टन्स वाटतंय, तरी पण असं जो फ्लुएंट आणि करेक्ट इंग्लिश बोलतो, लोक त्याला शिस्त समजताना अवॉइड करतात आणि चुकीचं इंग्लिश बोलतात. तेव्हा गैरसमज कसा दूर करायचा? बरं, धन्यवाद. समज गैरसमज हे कॉर्पोरेट क्षेत्राचा एक अविभाज्य भाग आहे असं आपण म्हणू शकतो, नाही का? या अनुषंगाने त्यांचे की जे सलग बोलतात, छान बोलतात, त्यांच्याविषयी शिष्टपणा असणं असा एक गैरसमज असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर समज गैरसमज या अनुषंगाने आपण जाऊया का? कॉर्पोरेट्स मधल्या अपसमजुती. आता असं झालं की जेव्हा रुरल बिझनेसेस ग्रो व्हायला लागलेत, जेव्हा आपण ह्याच्याकडे बघतो की सिटीजमध्ये नव्हे तर सगळ्या शहरांमधून, छोट्या शहरांमधून पण बिझनेस जातो, तेव्हा इंग्रजी चं स्किल असणं हे फक्त महत्वाचं राहिलेलं नाही. बरोबर आहे. फ्लुएंट इंग्लिश बोलणं हे खूपच महत्वाचं आहे. तसं फ्लुएंट मराठी बोलणं महत्वाचं आहे, किंवा तेलुगू किंवा तामिळ किंवा पंजाबी बोलणं महत्वाचं आहे. तर जे तुमचा टार्गेट ऑडियन्स आहे, जिथे तुम्हाला तुमच्याशी डील करायचं आहे, तर त्याप्रमाणे भाषेची चांगली क्षमता असणं डेफिनेटली एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण त्याच्याकरता सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स हा पूर्वी खूप जास्त होता, आता तो कमी होत चाललाय. आणि डेफिनेटली चांगलं आर्टिक्युलेट लँग्वेज असणं फार छान गोष्ट आहे. पण दॅट इज नॉट अ मेक और ब्रेक सिच्युएशन अनलेस यू आर डीलिंग विथ इंग्लिश टार्गेट ऑडियन्सशी तुम्ही बोलतात. बरोबर आहे. सो या अनुषंगाने आपल्याकडे काही स्लाइड्स आहेत आणि त्यांचं म्हणणं असं होतं की कशा पद्धतीने तुम्ही स्वतःला सादर करता. कधी कधी असं होऊ शकतं की नकारात्मक भाव हा आपल्या सहकाऱ्यांमध्ये पसरू शकतो. तुम्ही मला एक मगाशी व्हॅल्यूज आणि प्रिन्सिपल्स विषयी सांगताना एक छान मुद्दा मांडला होता की कधी कधी आपल्या आजूबाजूला नकारात्मकता घडत असते आणि त्याचा आपल्यावरती परिणाम होऊ शकतो आणि तो होऊ द्यायचा नाहीये. या ट्रँगल मधून आपण काय सांगू? पटकन ट्रँगल मधून आपण जाऊया. आवश्यक. आपण डिसिप्लिन्स म्हणतो तेव्हा हे एथिक्स बद्दल आपण बोलतो. बरं. नेव्हर पास नेगेटिव्ह. नेगेटिव्ह ही अशी गोष्ट आहे की म्हणजे कोणाबद्दल तरी काहीतरी आपण त्या नकारात्मकतेचा भाग व्हायचं नाहीये. आपण आणि त्याच्यामध्ये नकळत आपण काय करतो की कुठेतरी झालेली गोष्ट आपण ती घेतो आणि दुसऱ्याला सांगतो. त्याला गॉसिप म्हणू शकतो आपण. पण हे एवढं डॅमेजिंग होतं
की आपल्याला हे लक्षात येत नाही बऱ्याचदा की आपल्याला जेव्हा दुसऱ्याबद्दल कोणीतरी निगेटिव्ह सांगत असतं की तो माणूस निश्चित तुमच्याबद्दल दुसऱ्याला कोणतरी जाऊन सांगणार आहे. अगदी अगदी. आणि ह्याला अपवादच नसतो. हो, याला आळा घालणं हे आपल्या हातात आहे. निगेटिव्हशी डील करणं हे असं आहे की निगेटिव्हशी डील कसं करायचं. एखादी वाईट गोष्ट तुम्ही बघितली तर त्याला तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वागायला पाहिजे माझ्या स्वतःमध्ये. म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे, पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहायला पाहिजे. तुम्हाला पॉझिटिव्ह पुस्तकं वाचलीत त्याचाही तुम्हाला खूप चांगला उपयोग होऊ शकतो. आपण इथे म्हटलं की नेव्हर डू एनिथिंग फॉर द फर्स्ट टाइम विदाउट चेकिंग विथ युअर मेंटर. बऱ्याचदा तुमचा मेंटर असं काम करतो की तुम्हाला तुमची मानसिकता जी आहे आणि तुम्हाला जे प्रश्न आहेत त्याच्यावर तो तुमच्यापेक्षाही जास्त चांगली उत्तर देऊ शकतो. आपल्या आदर्शांना आपण नेमके कसे आहोत हे माहिती असतं, त्यामुळे आपण कोणतीही कृती करताना त्या आदर्शांवरनं सल्ला घेणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं हे टाळू नये. कारण तुम्ही अगदी बरोबर, कारण तुम्ही स्वतःच्या अनुभवाने शिकू शकता. आणखी त्याच्यापेक्षा स्मार्ट गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या अनुभवाने शिकणं. खरं. तुम्ही जेव्हा आपण नेक्स्ट पॉइंट म्हणतो की यू हॅव टू ट्रीट अदर्स द वे यू विश टू बी ट्रीटेड. आपल्याला जसं वाटेल की कसं वागवावं लोकांशी आणि एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी कसं व्हावं की आपल्याला जसं वाटेल की दुसऱ्यांनी आपल्याला कसं ट्रीट करावं तसं आपण दुसऱ्यांना ट्रीट करत जावं. म्हणजे आपण स्वतःचं नुकसान करून घ्यावं का हा पण प्रश्न विचारावा. म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं नाही, स्मार्टली डील करणं, त्याच्यामधून योग्य वेळेला त्या सिच्युएशन मधून बाहेर पडणं. जी सिच्युएशन आपल्याला विन विन सिच्युएशन्स नाहीत त्या सिच्युएशन मध्ये न राहणं ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही पुढचा पॉईंट घेतला तर डिस्ट्रॉय अदर्स रिलेशनशिप्स. आपण म्हणतो की आपल्या मुलांना सुद्धा सांगायला दुसऱ्यांच्या गोष्टी रिलेशनशिप डिस्ट्रॉय कधीच करू नयेत. कारण जे तुम्ही दुसऱ्यांना करत असता व्हॉट एव्हर यू डू टू अदर्स कम्स बॅक टू यू मल्टीफोल्ड. म्हणजे आपण हे दोन्ही मुद्दे खूप छान पद्धतीने जोडू शकतो. मगाशी तुम्ही सांगितलं कसं की तुम्ही स्वतःला प्रगती साध्य करायची आहे, या अनुषंगाने गॉसिपिंग मध्ये जायचं नाहीये, ह्याचं ते त्याचं हे यामध्ये पडायचं नाही, कामाकडे लक्ष द्यायचंय. पण त्याचबरोबर तुम्हाला कशी ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे. मला मान सन्मान हवे आहेत म्हणून मिळणार नाहीये. मी जर इतरांना मान सन्मान दिले तर ते माझ्याकडे चालत येतील. आणि त्याचबरोबर माझे संबंध जे आहेत वरिष्ठ आणि सहकारी यांच्याबरोबर संबंध जोडायचे असतील तर त्या अनुषंगाने माझे सगळ्यांचे सलोख्याचे संबंध हेही आवश्यक आहे. आणि शेवटचा मुद्दा आपण काय आहे. आपण शेवटचा मुद्दा म्हणतो की नेव्हर मिस ऑन इम्पॉर्टन्स ऑफ चेंज. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. बदल हा तुम्हाला माहिती असतो किंवा नसतो, तो सतत होत असतो. आणि आपण म्हणतो की आयदर यू आर रायडिंग द वेव ऑफ चेंज. जी लाट आहे बदलाची त्याच्यावर तुम्ही आरूढ असता तर तुम्ही त्याच्या खाली असता. आणि चेंज तुमच्यामध्ये, कारण सराउंडिंग मध्ये चेंज सतत होत असतो, बदलत असतो. तुम्ही जर का कॉन्स्टंट राहिलात तर तुम्ही पाठीमागे जाताय. बरोबर आहे. आणि बदलाला समजून घेऊन रिजिड न होता जर का तुम्ही स्वतःला अडॉप्ट करायचं म्हटलं आणि बदलाबरोबर जी संधी येते त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं म्हटलं तर बाकीचे सगळे पाठीमागे राहतील आणि तुम्ही पुढे जाल. खरंय. या अनुषंगाने अजून काही मुद्दे आहेत त्याकडे जायचंय आपल्याला. ती स्लाइड तुम्ही ओपन करा, तोपर्यंत प्रश्न मी ऐकून घेते प्रेक्षकांचा. माधवी जोशी आपल्याशी बोलू इच्छितात. नमस्कार माधवी ताई. बोला. नमस्कार. 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 मला अतिशय आता छान चर्चा खूप आवडली आहे. पल्लवी मुजुमदार ह्या खूपच छान प्रश्न विचारतात आणि त्यांना अधिकारी साहेब पण अतिशय सुंदर रीतीने उत्तर देत आहेत. माझा प्रश्न असा आहे की हल्ली मुलं झटाझट नोकऱ्या बदलतात. म्हणजे एक वर्ष नाही झालं तर दुसऱ्या कंपनीमध्ये, त्या कंपनीत नाही झालं तर तिसऱ्या कंपनीमध्ये. आता एक्सपिरियन्स हा महत्वाचा असेलच त्यांचा, पण त्याच्यामध्ये ते काय बघितलं जातं म्हणजे असं, त्याच्यासाठी मला प्रश्न विचारायचा आहे. धन्यवाद माधवी. अगदी नेमका प्रश्न आम्हाला तुमच्याकडून आलेला आहे. या प्रश्न उत्तर आपल्याला तज्ञांकडून मिळणार आहेच. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. बघत रहा हॅलो सखी. कोली अँकरिंग करी दर्याच्या किनारी. त्यांचं मेंटचं सुरू पण का. आणि तिच्या बहिणीचं नाव. भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहे. जपानचा राष्ट्रीय खेळ कोणता. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, गोकुळरावांसाठी आईवडील सोडले. इकडून आला वारा, तिकडून आला वारा, जो मध्ये बोलतो थोबाडीत मारा. चला मुलांनो, आपण सगळे चालता बोलता खेळूया, प्रश्नांची उत्तर देऊन चांदीचं कॉईन मिळवूया. चालता बोलता रे, चालता बोलता रे.
ब्रेक नंतर हॅलो सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला हॅलो सखीचा विषय आहे नोकरीसाठी व्यक्तिमत्व विकास आणि या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सक्सेस फाउंडेशनचे सचिन अधिकारी. सर, माधवीताईंचा आपल्याला फोन आला होता आणि आपली जी चर्चा ज्या मुद्द्याकडे जाणार होती त्याला अगदी सूचक आणि असा योग्य प्रश्न आलेला आहे की बदल हा कायम आहे म्हणून नोकरीमध्ये मला वाटतं बदल हे साध्य करणे हे कितपत योग्य आहे? असं म्हटलं जातं की ग्रास इज ग्रीनर अदर साइड. हा, तुम्ही इथे नोकरी करत असता तेव्हा असं वाटतं तुम्हाला की दुसरीकडे कुठेतरी नोकरी करावी, थोडेसे पैसे जास्त मिळतील, तिथे जास्त गोष्टी छान आहेत. आणि असं होत असताना नोकऱ्या बदलत राहणं कधी कधी काही त्याला कारणं असू शकतात, पण बऱ्याचदा असं बघितलं जातं की थोडासा इन्क्रीमेंट चांगला मिळावं, थोडासा जास्त सॅलरी मिळावी ह्याच्याकरता जॉब बदलला जातो. आम्ही जेव्हा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा आम्ही कोणत्याही लेवलला इंटरव्ह्यू झाला तर हे बघतो की जॉब बदलला तर का बदलला. आणि कधी कधी असा ट्रॅक रेकॉर्ड होतो की माणूस सतत काही दिवसांनी जॉब बदलत असतो आणि तो फार वाईट ट्रॅक रेकॉर्ड असतो. जिथे तुम्ही आहात तिथे नंदनवन निर्माण करता यावं अशी क्षमता तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि तिथे जे काही चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत, चांगल्या आणि वाईट गोष्टी प्रत्येक कंपनीत असतात. जेव्हा जेव्हा कंपनीवरती काही चॅलेंजेस येतात तेव्हा जे लोक उभे राहतात कंपनी करता एक्स्ट्रा काम करायला त्याची कंपनी नेहमी व्हॅल्यू जास्त करते. तुम्ही जेव्हा एके ठिकाणी म्हणता की तिथे त्यांचा ती नोकरी चांगली आहे पण कदाचित तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे तुम्ही जास्त चांगल्या रीतीने घडत असता. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स. बरोबर आहे. आणखी ह्याच अनुषंगाने त्यांचं असंही म्हणणं होतं की बदल जेव्हा तुम्ही म्हणत आहात असंही होतं की बदल म्हणजे देशामध्ये बदल, मातृभूमी सोडून आज बऱ्याच जणांचा कल असायचो की नाही इथे नाही, आम्ही परदेशात जाणार आहे. पण परिस्थिती बदलत नाही, आपल्याला समस्या किंवा प्रश्न हे तेच असतात, आपल्याला त्याला सामोरं जायचं आहे. या अनुषंगाने आपण हा प्रश्न वळवून त्यांना चटकन सांगूया. आपण बघितलं की आज बरेचसे लोक युके जातात. जर तुम्ही ग्रॅज्युएट्स बघितले तर साधारण 17,000 विद्यार्थी दरवर्षी युकेला जातात. 14,000च्या आसपास विद्यार्थी अमेरिकेत जातात. तिथे जाऊन ते काय करतात हा खूपच छान बघण्याची गोष्ट आहे. तुम्हाला हे दिसतं की किती विद्यार्थी तिकडे जाऊन सक्सेसफुल झाले त्याचे स्टॅटिस्टिक्स तुम्हाला कळत नाही. काही जशा सक्सेस स्टोरीज तुम्हाला अमेरिकेतल्या किंवा युके मधल्या दिसतात तशा सक्सेस स्टोरीज इंडियामध्येही आहेत. इंडियाचा ग्रोथ रेट आज जगातला सेकंड हायएस्ट ग्रोथ रेट आहे. पॉप्युलेशन हे जवळजवळ इंडियाने दाखवून दिलंय की ही लायबिलिटी नाही, हा ऍसेट आहे इंडियाचा. ज्या तऱ्हेने आज तुम्ही मीडिया बघता किंवा बाकी इकॉनॉमिक ग्रोथ बघता, ज्या तऱ्हेने गोष्टी बाहेर बोलल्या जातात, ज्युडिशियरी हा एक मोठा प्लस पॉइंट आहे इंडियाचा. सो इंडिया इज ऍक्च्युअली अ हेवन फॉर टुमॉरो. बरोबर आहे, खरं. इथल्या संधी, या स्वर्गामधल्या संधींविषयी आपण अधिक बोलूया. पण एक फोन आपल्यासाठी खोळंबलेला आहे. मृणाल आपल्याशी बोलू इच्छितात. मृदुला पुण्याहून. मृदुला देशपांडेकर. येस, माझे 2 प्रश्न आहेत. बोला. पहिला प्रश्न असा की इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणं आताच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये कितपत आवश्यक आहे का? कोर नॉलेजला असेल आणि इंग्लिश एवढं चांगलं नसेल तरी सुद्धा चालू शकेल, हा माझा पहिला प्रश्न. बरं. आणि दुसरा प्रश्न असा की जे परफॉर्मन्स वरनं रेटिंग दिलं जातं तर ते थोडंसं निगेटिव्हिटी तुमच्यातली शोधली जाते. तर हे जे कॉम्पिटिटिव्ह वातावरण आहे तर याच्यामध्ये टिकून राहण्यासाठी मनशांती जी आहे ती कशी मिळवणार कोणी? आणि बरं, थोडक्यात आपण असं म्हणूया की आजच्या कॉर्पोरेट जगतामध्ये कट थ्रोट कॉम्पिटिशन जे आहे म्हणजे थेट आहे. सगळ्यांना आता कॉर्पोरेट जगतातल्या संस्थांना सुद्धा उंचावर गाठायचं, वेगळे धावू हे त्यांनाही आहे. अशा वेळी सगळ्या सिच्युएशनला आपण सामना कसा करावा? त्यांचा एक खूप चांगला मुद्दा होता की मुळात जागतिक भाषा जी आहे ती येणं आवश्यक आहे का विषयामधलं माहिती असणं आवश्यक आहे? आय थिंक ह्याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन आवश्यक आहे. अगदी. आज असं झालं की कम्युनिकेशन करता कामामध्ये जर का तुम्हाला इंग्रजी भाषेचा वापर करायचा असेल तर त्याच्यावरती प्रभुत्व गाजवणं ही एक चांगली गोष्ट आहे.
त्याच्यामध्ये आपण जितकं पटकन आपण त्याच्यामध्ये बदल करू स्वतःमध्ये तेवढं चांगलं. टेक्निकल नॉलेज असणं खूपच चांगलं महत्वाचं कॉम्बिनेशन आहेत हे दोन. म्हणजे आपण त्यांना खूप छान म्हणतो की दोन्हीचा समन्वय साधायला हवं आणि पुढे जायला हवं. त्याचबरोबर कॉर्पोरेट जगतामध्ये सतत तुमच्या कामाची तुलना केली जाते किंवा त्याचं तुलना म्हणण्यापेक्षा असं म्हणूया की ते सतत पडताळणी केली जाते, ज्याला आपण रेटिंग असं म्हणतो. तर रेटिंग मध्ये कदाचित तुमच्यातली नकारात्मकता उगाच शोधली जाते असा एक त्यांचा दोषारोप आहे किंवा त्यांना अनुभव आला असेल. आपण काही असे अनुभव असू शकतात, नाही असं नाही. पण जर का परफॉर्मन्स अप्रेझल सिस्टीम ही जर का योग्य तऱ्हेने इम्प्लिमेंट केली गेली असेल आणि त्याच्यामध्ये जर का दोन्ही तऱ्हेचा डायलॉगला चान्स असेल तर परफॉर्मन्स सेशन्स जेव्हा अप्रेझल्स होतात तेव्हा हे जरूर विचारावं की कशामुळे हे वाटतं की माझा हा दोष आहे म्हणून. आणि तो जर का खरंच जर का शॉर्टकमिंग असेल तर ही ऑपॉर्च्युनिटी आहे मोठी. बरोबर आहे. दोष सांगणारे लोक मिळत नाहीत नाही का, असंही असतं. आणि हे म्हणावं त्या सेशन मध्ये की मी ह्याच्यावरती कसं काम करू ह्या माझ्या शॉर्टकमिंग वरती असं तुम्हाला वाटतं आणि हे मला फीडबॅक कोणी देईल का की ह्याच्यावर मी काम केल्यानंतर माझी इम्प्रुव्हमेंट होतीये, तर मला कोणी सांगेल का, मला कसं कळेल हे. तर जो फीडबॅक देणार आहे माणूस, जो निगेटिव्ह फीडबॅक देतोय त्यालाही खूप चांगलं वाटेल त्याच्यामध्ये. बरोबर. याच अनुषंगाने मला वाटतं 5 व्हॅल्यूज अँड प्रिन्सिपल्स आहेत ती पण आपण पटापट घेऊया. पॉवर ऑफ मेंटरशिप बद्दल आपण बोललो. बरं. पॉवर ऑफ टीम ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की समूहाची ताकद. म्हणजे आपण म्हणतो की जसं की समूहाला बरोबर घेऊन जाणं प्रत्येक जण जरुरीचं असतं. कदाचित तुम्हाला एखाद्या टीम मध्ये वेगळी मानसिकता, वेगळा अप्रोच असलेला व्यक्ती तुम्हाला आवडत नाही. ऑफिसमध्ये हे लक्षात घेणं जरुरीचं असतं की सगळेजण तुम्हाला आवडण्याची गरज नसते. ते तुमचे मित्रमंडळ नाही, ते एका कामाकरता तुम्ही एकत्र आलेला आहात. तुम्ही ऑफिसच्या बाहेर तुमचे मित्रमंडळ ठेवा. पॉवर ऑफ एक्सेप्टन्स हे असं आहे की तुम्ही जर का तुमच्या भावाची चूक केली तर तुम्ही म्हणाल की नाही तो माझा भाऊ आहे, नाही माझी बहीण आहे, ते ठीक आहे. ऑफिस मधले एखाद्या कलिगने ती चूक केली तर तुम्ही त्याच्याकडे सो तुम्ही स्वतःचं काय समजता आणि स्वतःचं काय समजत नाही त्याच्यावरती बरेचसे तुम्हाला काय वाटतं दुसऱ्यांबद्दल हे अवलंबून असतं. तर ते समजून घ्यावं की हाऊ यू एक्सेप्ट अँड वर्क विथ दिस. पॉवर ऑफ एक्सपेक्टेशन, अपेक्षा. तुम्ही काय अपेक्षा करता. कधी कधी तुम्ही काही गोष्टींवरती वर्क करायला जाता, तुम्ही एखादा आउटकम आहे तो तुम्ही खरंच एक्सपेक्ट करताय का तो, आणि तो तुम्हाला फील व्हायला पाहिजे. यू रिअली नीड टू फील दॅट ती गोष्ट तुमच्या फेवरमध्ये घडणार आहे. आणि शेवटी फार महत्वाची गोष्ट पॉवर ऑफ फॉरगिव्हनेस. त्याच्यामध्ये असं की तुम्हाला स्वतःला माफी करता यायला आणि इतरांना, आणि त्याच्यामुळे गोष्टी खूप सुखकारक आणि इझी होतात. क्या बात आहे. ते एक दालन असतं असं, कधी तुम्ही ते बंद करून ठेवू नये. एक वारंवार प्रश्न आपल्यापर्यंत इथल्याच मंडळींकडून पोहोचतो आहे आणि त्यांचं म्हणणं असं की बऱ्याचदा मुलाखतीचा सामना करताना लेखी परीक्षेमध्ये व्यक्ती ही अतिशय उत्तम असते, पण समोरासमोर इंटरव्ह्यूला जेव्हा बसायची मुलाखतीला वेळ येते त्यावेळी सगळी गाडी गडगडत जाते. तर हा जो बेसिक प्रश्न आपल्यापाशी पोहोचलेला आहे त्याचं समाधानकारक उत्तर तुमच्याकडून हवं आहे. जरूर. हे आणि एकाचा मला वाटतं जवळजवळ सगळ्याच मुलांचा हा कदाचित प्रश्न असू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की टेक्निकल नॉलेज, सब्जेक्टचं नॉलेज ज्या तऱ्हेने आपण लेखी एक्सप्रेस करतो तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला व्हर्बली एक्सप्रेस करता यायला पाहिजे. आणि त्याच्याकरता तुम्ही जर का तितके तुम्ही तयार नसाल तर त्याच्यावरती काम करायला पाहिजे. बरोबर. ते काम तुम्हाला ट्रिक्स करून येणार नाही. तुम्हाला स्वतःमध्ये आतमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याकरता तुम्हाला लोकांशी बोलून किंवा स्वतःला तुम्हाला काय पाहिजे त्याच्यावरती जास्त फोकस करून त्याच्याबद्दल तुम्हाला ठोस आणि खूप एक्साइटमेंटने बोलता आलं पाहिजे. क्या बात आहे. आणि त्याच्याकरता तुम्हाला जे काही शिकायचं असेल, जसं तुमच्यामध्ये बदल घडवायचे असतील, तुम्हाला सांगावं लागेल तुमच्या इंटरव्ह्यू पॅनलला की ते बदल करायला मी तयार आहे. आज मला बऱ्याचशा गोष्टी कदाचित येत नसतील, तुमच्याशी कसं मोस्ट इम्प्रेसिव्हली बोलायचं हे मला कदाचित येत असेल किंवा तितकंसं येत नसेल, पण मी माझ्यामध्ये जे काही बदल घडवायचे आहेत ते सगळे बदल तुमच्यासारख्या ऑर्गनायझेशन बरोबर काम करून ते माझ्यामध्ये बनवायला मी तयार आहे.
वा, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हो, बदल हा शक्य आहे आणि माझ्यामध्ये आता ह्या क्षणाला एखादा पॉईंट नकारात्मक दिसला तरी अनेक सकारात्मक बाजू या माझ्या व्यक्तिमत्वाच्या आहेत. हे आपल्याला समोरच्यापर्यंत पोहोचवता येणं हे आवश्यक आहे, किंबहुना ते सहज साध्य आहे, पण आवश्यकता आहे ती मेहनत घेण्याची. म्हणजे ही वेगळी जाऊ आणि डोंगरावर जाऊ ही आज कॉर्पोरेट दुनियेची व्याख्या आहे आणि या व्याख्येमध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांना सामील व्हायचं आहे. बदल हा कायम आहे आणि तो सतत होणार आहे. या बदलावरती आपण आरूढ व्हायचं आहे का त्या लाटेमध्ये तळाशी जायचं आहे, हा तुमचा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे, पण उत्तर तुम्हा आम्हा सगळ्यांना नक्कीच माहिती आहे. सर, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत, थोडक्या वेळात अतिशय महत्वाचे मुद्दे कव्हर केले, त्याबद्दल हॅलो सखी आणि सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सो मच.